नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा। मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, कार्यक्रमाचा श्री गणेश करूया आपण श्री संत नामदेव महाराजांच्या एका अभंगाने। अभंग असा आहे, माता वाट पाहे, माता वाट पाहे, नामा अजुनी का नये, नामा अजुनी का नये, देखोन विठ्ठल काय भुलला तेथे, देखोन विठ्ठल काय भुलला तेथे, ऐसे मज पाहता हेची घडे साचे, ऐसे मज पाहता हेची घडे साचे, विठ्ठली मन त्याचे गुंतले असे, विठ्ठली मन त्याचे गुंतले असे। बोला पंढरीनाथ महाराज की जय। बरोबर मित्रांनो, जेव्हा आपण विठ्ठलाच्या दर्शनाला जातो, विठू माऊलीच्या दर्शनाला जातो, तेव्हा पहिली पायरी नामाची पायरी, संत नामदेव महाराजांची पायरी आहे। म्हणजेच एका अर्थाने जेव्हा आपण हरिनाम घ्यायला लागतो तेव्हा आपली वाटचाल हरिदर्शनाकडे होते आणि जेव्हा हरीचं आपण नाव घेतो तेव्हा आपल्याला हरीचं रूप आठवतं, हरीचं गुण आठवतं, हरीच्या कथा आठवतात आणि खरं म्हटलं तर नामामध्येच हरी दडलेला आहे। मित्रांनो, अभंगाची सुरुवात माता या शब्दाने झालेली आहे। तर आपले जे जाणकार मित्र आहेत त्यांनी आजचा विषय ओळखलाच असेल। आजचा आपला विषय आहे गर्भिणी परिचर्या। बरोबर, गर्भिणी परिचर्या हा आपला आजचा विषय आहे आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्याला नवी मुंबईचं जे DY पाटील आयुर्वेद महाविद्यालय आहे तेथील प्रसूती तंत्र आणि स्त्रीरोग विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर वर्षा गायकवाड आनंद आज आपल्या सोबत आहे। नमस्कार मॅडम, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात। नमस्कार, थँक्यू। मित्रांनो, मॅडमचा परिचय तुमच्याशी करून देतो। डॉक्टर वर्षा गायकवाड आनंद, आपण सहयोगी प्राध्यापिका आहात प्रसूती तंत्र आणि स्त्रीरोग विभाग DY पाटील आयुर्वेद महाविद्यालय नेरूळ नवी मुंबई। शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर आपण BA MS नंतर पुढे आपण MS केलंय प्रसूती तंत्र आणि स्त्रीरोग विभाग या विषयात आणि आपण PhD स्कॉलर देखील आहात। म्हणजे आपण PhDचं शिक्षण पण पदवी प्राप्त करण्याच्या प्रोसेसमध्ये आहात। आपल्या गाठीशी जवळजवळ 10 वर्षापेक्षा अधिक असा वैद्यकीय अध्यापनाचा आणि स्त्रीरोग तज्ञ म्हणून आपल्या गाठीशी अनुभव आहे। पुढे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण आयुर्वेदिक जे संशोधनाची मॅगझिन्स असतात म्हणा, मासिकं असतात किंवा आयुर्वेदिक जर्नल्स असतात त्याचे आपण संपादक म्हणून देखील कार्यभाग आपली सेवा देता, कार्यभाग सांभाळता। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपण शोध निबंध प्रकाशित केलेले आहेत आणि नुकताच आपल्याला राष्ट्रीय परिषदेमध्ये आपण जो सर्वोत्कृष्ट शोध निबंध सादर केला त्यासाठी सर्वोत्कृष्ट शोध निबंध सादरीकरणाचा पुरस्कार आणि आपला गौरव झालेला आहे। आपल्याला सामाजिक कार्याची देखील ओढ आहे, तर वेगवेगळ्या आरोग्य शिबिरांमध्ये जाऊन आपण आपली वैद्यकीय सेवा प्रदान करत असता आणि मित्रांनो, आपण शाळेमध्ये जाता आणि पौगंडावस्थेतील मुलींमध्ये जे त्रास जाणवतात, रक्ताल्पता म्हणा किंवा ॲनिमिया म्हणा किंवा मासिक पाळीशी निगडीत विषयांवर देखील आपण शाळेमध्ये जाऊन तिथे मार्गदर्शन करतात। अशा बहुगुणी अशा आजच्या आपल्या ज्या पाहुण्या डॉक्टर आहेत त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूया। तर शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया। वर्षा मॅडम, पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आजचा जो विषय आहे गर्भिणी परिचर्या, तर त्याचा उद्देश काय आहे आणि कशा प्रकारे त्याची योजना राबवली जाते त्याविषयी आम्हाला सांगा। ओके, गर्भिणी परिचर्या हा विषय आयुर्वेद जनजागृती अभियानाअंतर्गत निवडण्यात आलेला एक विषय आहे। आयुर्वेद जनजागृती अभियान हे आयुष मंत्रालयाचा एक अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने 4 गोष्टी निवडण्यात आल्या आहेत। त्याच्यापैकी सर्वात पहिली गोष्ट आहे ती गर्भिणी परिचर्या, दुसरी स्थूलता आणि मधुमेह, तिसरी गुदगत विकारांचे प्रशमन आणि चौथी म्हणजे दिनचर्या आणि ऋतुचर्या यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग कसा करायचा। तर पुन्हा पहिल्या प्रश्नाकडे येऊया की गर्भिणी परिचर्या। गर्भिणी परिचर्या थोडक्यात सांगायचं झालं तर गरोदर स्त्रीने गर्भावस्थेमध्ये काही अशा गोष्टी करायच्या जेणेकरून तिला पुढे ती जे मातृत्व एक्सपिरियन्स करणार आहे, अनुभवणार आहे ते सर्वार्थाने सुखकर व्हावं।
या अभियानाचा मोटिव्ह म्हणजे हेतू असा आहे की आयुर्वेद हा आयुर्वेदाच्या पुस्तकांपासून जनमानसांपर्यंत पोहोचवावा. दुसरे म्हणजे आयुर्वेदाचे जे काही मूलभूत सिद्धांत आहेत ते आपल्या डे टू डे प्रॅक्टिसमध्ये म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपण त्यांचा अवलंब करावा. कारण की आजच्या या धकाधुकीच्या जीवनामध्ये आपण सर्वच गोष्टी काही अंशी उलट करत आहोत. म्हणजे आयुर्वेदाचं प्रिन्सिपल जर का असं आहे, मूलभूत सिद्धांत जर का आपल्याला सांगतो की रात्री झोपावं आणि दिवसा झोपू नये, तर आपण ॲक्च्युली एक्झॅक्टली उलट करत आहोत की आपण रात्री जागतो आणि दिवसा झोपतो. तर असे बरेच मूलभूत सिद्धांत आहेत जे आपल्याकडून पाळले जात नाहीत. तर अशा मूलभूत सिद्धांताबद्दल जनजागृती करावी जेणेकरून लोकांना विकारच होणार नाही. कारण की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्ष हे आयुर्वेदाचं प्रयोजन आहे. म्हणजे की स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य रक्षण करावे आणि जे आतुर म्हणजे आजारी आहेत त्यांचा व्याधी हा दूर करावा. तर जसं आपण म्हणतो की कुठल्याही व्याधीची चिकित्सा करण्यापेक्षा तो व्याधी होणारच नाही याकरता काही गोष्टी जर का अवलंबता आला तर त्याच्यासारखं दुसरं काही नाही. त्याच्यामुळे आयुर्वेद जनजागृती अभियान मार्फत आम्ही हेच प्रयत्न करत आहोत की अशा गोष्टी आम्ही जनमानसांपर्यंत पोहोचवाव्यात. दुसरी गोष्ट हा कशा प्रकारे राबवण्यात येत आहे, तर हा जो उपक्रम आहे तो आम्ही विविध प्रकारे पथनाट्य किंवा जनजागृतीपर व्याख्यानमाला किंवा गर्भिणींसाठी गर्भसंस्कार कार्यशाळा अशा प्रकारे विविध स्तरांवर म्हणजे आशा सेविका, अंगणवाडी सेविका, नर्सिंगचे विद्यार्थी यांचं प्रशिक्षण, इंडक्शन प्रोग्राम ज्याला आपण म्हणतो प्रशिक्षण, या प्रकारे हा राबवण्यात येत आहे. फारच छान डॉक्टर वर्षा आपल्याला छान मार्गदर्शन करतायत या अभियानाविषयी आणि कसं वेगवेगळ्या पद्धतीने हे अभियान राबवलं जाणार आहे. पथनाट्यापासून ते कार्यशाळेपर्यंत त्यांनी आपल्याला माहिती दिली आहे. डॉक्टर वर्षा आम्हाला सांगा की नक्की गर्भसंस्कार म्हणा किंवा ही गर्भिणी परिचर्या म्हणजे काय ते आम्हाला सांगा. जसे मी आताच म्हणाले, गर्भिणी परिचर्या म्हणजे अशा काही गोष्टी जी एक गरोदर माता तिच्या दैनंदिन जीवनामध्ये अंमलात आणेल जेणेकरून जे पुढे येणारं मातृत्व असेल ते तिच्यासाठी सुखकर होईल, काही उपद्रव होणार नाहीत. फॉर एक्झाम्पल जर का आपल्याला उदाहरणार्थ द्यायचं झालं तर गर्भिणी अवस्थेमध्ये रक्ताल्पता हा एक व्याधी दिसून येतो. काही 20 आठवड्यांनंतर काही रुग्णांमध्ये उच्च रक्तदाब जाणवतो, काहींमध्ये रक्तशर्करा वाढते. हे प्रेग्नन्सी म्हणजे गर्भावस्थेतील उपद्रव झाले आणि गर्भावस्थेनंतर जर का रक्ताल्पता जर का पेशंटला त्या रुग्णेला आधीपासून असेल तर तिला PPH म्हणजे पोस्टपार्टम हेमरेज म्हणजे प्रसूती पश्चात रक्तस्राव होण्याचे चान्सेस जास्त असतात. जर त्या स्त्रीचा आपण न्यूट्रिशनल स्टेटस म्हणजे तिचं पोषण मूल्य हे जर का आधीपासूनच चांगले असतील तर हे सर्व उपद्रव तिला होणारच नाही. त्याच्यामुळे एक सुखद मातृत्व तिला देण्याच्या दिशेने केलेली वाटचाल आहे. हे मातेशी रिलेटेड झालं. बाळाबद्दल बोलायचं झालं तर आजकाल इतकं स्पर्धात्मक युग आहे, प्रत्येकाला आपलं बाळ हे सुपर बेबी पाहिजे आहे. तर अशा याच्यामध्ये तुम्हाला एक असं बाळ जर का मिळालं जे बौद्धिक, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असेल तर त्याच्याशिवाय त्याच्यासारखं दुसरं काहीच नाही. कारण आपण बऱ्याच वेळेला फिजिकल म्हणजे शारीरिक स्वास्थ्याकडे नेहमी बोललं जातं की तुम्ही प्रथिनं खा, गुड फॅट्स खा, ड्रायफ्रुट्स खा. हे सर्व म्हणजे मेजॉरिटी ऑफ टाइम बहुतांशी आपला फोकस जो असतो हा फिजिकल स्वास्थ्याकडे असतो. पण मेंटल म्हणजे मानसिक स्वास्थ्य ही इक्वली इम्पॉर्टंट आहे किंवा काकणभर जास्तच इम्पॉर्टंट आहे. कारण की जर का तुमचं फिजिकली तुम्ही कितीही फिट असाल म्हणजे शारीरिकदृष्ट्या तुम्ही कितीही सक्षम जर का असले पण मानसिकदृष्ट्या खचलेले असाल तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्याच्यामुळे एक अशी संतती या जगाला देणं, या राष्ट्राला देणं जी बौद्धिक, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम आहे, हा या अभियानाचा एक वन ऑफ द मोटिव्ह किंवा हेतू आहे. फारच छान डॉक्टर वर्षा. पोषण मूल्य हा एकदम छान शब्द तुम्ही वापरला. त्या अनुषंगाने पुढला प्रश्न विचारतो की गर्भिणी माता म्हणा तर आयुर्वेदानुसार की आहार कसा असावा गरोदर मातेचा, त्याविषयी आम्हाला सांगा. आहाराबद्दल बोलायचं झालं तर आयुर्वेदामध्ये एक जनरल डाएट प्रिन्सिपल्स म्हणजे सर्वसामान्य आहाराचे नियम आणि एक गर्भिणीने विशेष करून गर्भिणीने फॉलो करायचे किंवा अंमलात आणायचे नियम असं आहे. तर सर्वात पहिले आपण जनरल डाएट प्रिन्सिपल्स म्हणजे सर्वसामान्य आहार विषयक काय नियम आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. तर सर्वात पहिले आपण म्हणू शकतो की उष्णम अश्नीयात. उष्णम अश्नीयात म्हणजे काय तर गर्भिणीने म्हणजे आत्ता जस्ट तयार केलेलं
फ्रेशली कुक्ड मूल म्हणजे ताजं अन्न खावं. उष्ण मशनीयात म्हणजे ते गरम असलं पाहिजे. गरम असण्याचा अर्थ असा नाही की आजकाल आपण बऱ्याच अंशी बघतो की आदल्या दिवशी तयार केलेलं अन्न फ्रीजमध्ये ठेवलं जातं, दुसऱ्या दिवशी ते गरम करून खाल्लं जातं. ते अन्न सुद्धा उष्णच असतं. उष्णचा अर्थ असा नाही की फक्त गरम. उष्णचा अर्थ असा आहे की ते अन्न ताजं पाहिजे, फ्रेशली कुक्ड पाहिजे, आता जस्ट बनवलेलं पाहिजे. दुसरी गोष्ट स्निग्ध मशनीयात. स्निग्ध मशनीयात म्हणजे काय, तर तुम्ही जे काही अन्न खाता त्याच्यामध्ये पर्याप्त मात्रेमध्ये जे चांगल्या प्रकारचे फॅट्स आहेत, गुड फॅट्स, म्हणजे ज्याचं एक्झाम्पल आपण तूप म्हणून घेऊ शकतो, तर पर्याप्त मात्रेमध्ये तुमच्या जेवणामध्ये तुपासारख्या पदार्थांचा उपयोग झालेला पाहिजे. तिसरी गोष्ट, तुम्ही जे काही अन्न खाता ते तुम्ही एका ठिकाणी शांत बसून शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने त्या अन्नाविषयी एक सद्भावना ठेवून आणि एक कृतज्ञतेची जाणीव ठेवून त्या अन्नाचं कन्झम्पशन केलं पाहिजे, खाल्लं पाहिजे, सो दॅट तुमच्या शरीरातले जे सप्तधातू आहेत त्यांना ते प्रकारे लागू पडेल. तिसरी गोष्ट म्हणजे की आपण सकाळ बघतो की बऱ्याच वेळेला झिरो शुगर डाएटवर म्हणजे साखर अजिबात न खाणं वगैरे अशा गोष्टी रुग्ण करत असतात. पण आयुर्वेदानुसार षड्रसात्मक असला पाहिजे आहार. षड्रसात्मक म्हणजे काय, तर 6 प्रकारच्या चव आपण जे बोलतो ना, तर आयुर्वेदानुसार 6 प्रकारचे रस सांगितलेले आहेत. मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. मधुर म्हणजे गोड, आम्ल म्हणजे आंबट, लवण म्हणजे खारट, मधुर, आम्ल, लवण, कटू म्हणजे तिखट, तिक्त म्हणजे कडू आणि कषाय म्हणजे जो तुरट रस असतो ना आवळ्याचा. हे 6च्या 6 रस तुमच्या एका वेळच्या अन्नामध्ये आलेले पाहिजेत. तर या षड्रसात्मक असा आहार गर्भिणीने घ्यावा. आणि जेव्हा भूक लागेल, भुकेचे सेन्सेशन होईल, कडाडून भूक लागेल, तेव्हाच तिने जेवावं, जेणेकरून त्यावेळी तुमचा अग्नी जो असतो हा चांगल्या प्रकारे प्रदीप्त झालेला असतो. आणि अशा वेळी जर का तुम्ही जेवलात तर त्या अन्नाचं पचन जे आहे ते चांगल्या प्रकारे होतं. आणि जर का अन्नाचं पचन चांगल्या प्रकारे झालं तर तुमचा जो आहार रस बनणार आहे, आहार रसापासून पहिला धातू बनत असतो तो म्हणजे रसधातू. आणि हा रसधातू जो आहे हा पुढच्या सप्तधातूंचं पोषण करत असतो. तर जर का तुमचा आहार रस चांगला बनला तर तुमचा रसधातू चांगला बनेल. आणि रसधातू चांगला बनला तर पुढचे 7 धातू तुमचे चांगले होतील. हे फक्त गर्भिणीसाठी नाही, कारण गर्भिणीच्या आहारामार्फतच तिच्या बाळाचं पोषण होणार आहे. त्याच्यामुळे गर्भिणीने जर का सर्व हे आहारविषयक नियमांचं पालन केलं तर निश्चितच बाळाला सुद्धा त्याचा फायदा होणार आहे. आणि पुढे बाळाचं वजन कमी असणं, IUGR म्हणजे गर्भामध्ये बाळाची वाढ खुंटणं, हे सगळे उपद्रव आपल्याला टाळता येतील. जर का स्पेसिफिक डाएट प्रिन्सिपल्स आपण बघायला गेला आयुर्वेदानुसार की गर्भिणीने पहिल्या महिन्यात, दुसऱ्या महिन्यात किंवा 9च्या 9 महिन्यात एक्झॅक्टली काय खावं, तर जर का आपण गर्भावस्था, 9 महिन्याची गर्भावस्था या 3 ट्रायमेस्टरमध्ये म्हणजे तिमाही, पहिली तिमाही, दुसरी तिमाही आणि तिसरी तिमाही असं जर का आपण डिवाइड केलं, जर का विभाजन केलं, तर पहिल्या तिमाहीमध्ये जे साधारणपणे द्रव, स्निग्ध म्हणजे दूध, तूप, दही अशा प्रकारचा आहार तिने घ्यायचा आहे. दुसऱ्या तिमाहीमध्ये तिने साधारणतः लोणीचा समावेश तिच्या आहारात झाला पाहिजे. लोणीचा अर्थ असा नाही, लोणी म्हणजे बटर, जर का आपण ह्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन केलं तर बटर, पण याचा अर्थ असा नाही की बाजारात मिळणारं बटर तुम्ही खावं. लोण्यापासून तुम्ही असा अर्थ घ्यायचा आहे की फ्रेशली म्हणजे दुधापासून घरी बनवलेलं जे लोणी निघतं ते लोणी तुम्ही घेणं अपेक्षित आहे. हे दुसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये म्हणजे 6 महिन्यापर्यंत. आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये, 8व्या महिन्यामध्ये तिने साधारण खिचडी, यवागू असा एक खिचडी साधर्म्य असणारा पदार्थ आयुर्वेदात सांगितला आहे, त्याचं तिने सेवन करावं. 8व्या महिन्यामध्ये अलॉंग विथ दॅट म्हणजे खिचडीशिवाय आस्थापन बस्ती हा एक उपक्रम आहे. आणि 9व्या महिन्यामध्ये अणुवासन बस्ती हा एक उपक्रम आहे. तो आपण विस्तार स्वरूपात यापुढे बघूया. पण आहार विषयक हे जे रूल्स आहेत, हे जे नियम आहेत ते गर्भिणीने फॉलो करणं आवश्यक आहे. बरोबर मित्रांनो, मॅडम एवढ्या छान छान पदार्थांची नावं घेतली की कडकडून भूक लागेल आणि वरण भात किंवा आमटी भातावर मस्त तुपाची धार अशी घेऊन आणि 6 रस युक्त असा आपल्याला आहार घ्यायचा आहे. मॅडम तुम्ही सांगितलं आम्हाला की आहारात गर्भिणीने किंवा गरोदर मातेने काय खावं, आता काय टाळायला पाहिजे ते देखील आम्हाला सांगा. खूप छान प्रश्न आहे हा, कारण विरुद्ध आहार ही आयुर्वेदाची अशी एक खूप छान संकल्पना आहे.
पण दुर्दैवाने त्याच्याबद्दल जनमानसात फार जनजागृती नाही आहे. तर विरुद्ध आहार म्हणजे काय की कुठले असे 2 पदार्थ किंवा रस जे एकत्र म्हणजे तुम्ही जर का इंडिव्हिज्युअली घेतले, वेगवेगळे घेतले तर ते तुमच्या शरीराला हानिकारक ठरणार नाहीत, पण ते जर का तुम्ही कंबाईन करून घेतले, एकत्रित घेतले तर मात्र तुमच्या शरीराला हानी व्हायची शक्यता आहे. तर विरुद्ध आहाराचं उदाहरण द्यायचं झालं तर काय आहे तर शीतोष्ण अपशमनात म्हणजे काय तर थंड पदार्थ आणि गरम पदार्थ हे एकत्र करून खाणं. तर आता असं म्हणालात तर तुम्हाला असं वाटेल की असं कुठे खातो आपण, असं नाही खात, पण जर का त्याचा बारकाईने विचार करायला गेला तर असे बरेच पदार्थ असतात जे आपण थंड आणि गरम असे एकत्र करून खातो. याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर सिझलिंग ब्राउनी. सिझलिंग ब्राउनीमध्ये काय असतं तर आईस्क्रीम असते आणि त्याच्यावरती हॉट चॉकलेट पोर केलं जातं, त्याच्यामुळे त्याच्यासारखे पदार्थ. अच्छा, हे शीतोष्ण दोन्ही गोष्टी एकत्र करणं टाळणं म्हणजे फक्त आहार रिलेटेड नाहीये. तर आता समजा कडकडत्या उन्हातून कोणी आलं, अचानक एसी मध्ये बसलं तर तो सुद्धा शीत उष्ण अपक्रमच आहे. किंवा कडकडीत उन्हातून घरात आलं आणि फ्रीजमधून पाण्याचा बॉटल काढून पिली तर ते सुद्धा शीतोष्ण अपक्रम आहे. तर अशा गोष्टी गर्भिणीने टाळाव्यात. थंड आणि गरम गोष्टी, हॉटेलमध्ये गेलो आपण, एक असा छान असा सूपचा बाउल ऑर्डर केला आणि एक कोल्ड्रिंकची बॉटल ऑर्डर केली, हे सुद्धा एक प्रकारचा विरुद्ध आहारच आहे. याशिवाय दुग्धजन्य पदार्थ आणि कुठलाही मांसाहार हा एकत्रित कंझ्युम करू नये, खाऊ नये. मग आता पुन्हा असं जर का आपण विचार केला तर आपल्याला असं वाटेल की दूध आणि मांसाहार नाही करत आम्ही नाही करत असं, पण पुन्हा त्याचा बारकाईने विचार केला तर आज कुठलीही चिकनची किंवा कुठलीही मटनची आपण जेव्हा डिश बघतो तर त्याच्यामध्ये मॅरिनेशनसाठी म्हणजे ते ॲक्च्युली बनवण्याच्या आधी थोडा वेळ ते दह्यामध्ये ठेवलं जातं जेणेकरून ते पटकन सॉफ्ट होत, म्हणजे ते एकदम मऊ होतं आणि पटकन बनतं. तर हे सुद्धा म्हणजे दही, मासे किंवा मटण हे सुद्धा काय आहे एक प्रकारचं विरुद्ध अन्नच आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचा सर्व आहार त्या गर्भिणीने टाळावा. मध जो असतो हा गरम पाण्यात मिक्स करून पिऊ नये. असे विरुद्ध आहाराचे जे काही उदाहरणं आहेत हे कन्सेप्ट लक्षात ठेवायचे की थंड आणि गरम मला एकत्र करून नाही खायचंय, कुठलाही दुधाचा पदार्थ आणि मांसाहार मला एकत्र नाही खायचा आहे. हे जर का लक्षात ठेवूनच तिने सेवन केलं तर विरुद्ध आहार तिच्याकडून सेवनच होणार नाही, जेणेकरून तिच्या पोटात जे बाळ आहे त्याला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही. फारच छान डॉक्टर वर्षा, आपल्याला अपक्रम मॅडमनी समजावला, विरुद्ध गोष्टी ज्या आपल्या खाण्यात येतात तर बारकाईने त्याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे. मॅडम, आहाराविषयी तुम्ही सांगितलं, आता विहाराविषयी गरोदर मातेने काय काळजी घ्यावी त्याविषयी सांगा. विहार हा सुद्धा आहाराच्या जोडीने तितकाच महत्त्वाचा विषय आहे की गर्भिणीने दिवसभरात काय करावं आणि काय करू नये. तर सगळ्यात पहिले आहार, निद्रा, ब्रह्मचर्य हे आयुर्वेदानुसार त्रयोपस्तंभ आहेत. म्हणजे या 3 गोष्टींवर आपलं आयुष्य जे आहे ते उभारलेलं आहे. त्याच्यापैकी सर्वात महत्त्वाचा म्हणजे निद्रा. आहाराबद्दल आपण बोललो, आता दुसरा निद्रा बोलूया. निद्रा म्हणजे झोप. तर त्या जी काही माता आहे तिने 8 तासाची ॲडिक्वेट म्हणजे पुरेशी अशी झोप घेणं अत्यावश्यक आहे. 8 तासाची झोप ही जास्तीत जास्त करून रात्रीचीच असावी. रात्री जागलं आणि दिवसा 8 तास झोपलं असं करून चालणार नाहीये. ती जी काही तुमची निद्रा असेल, रात्र जागरण करणं आणि दिवास्वाप करणं आयुर्वेदानुसार चुकीचं आहे. तेव्हा रात्री 8 तासाची ॲडिक्वेट झोप अशी तिने घ्यावी. दुसरं म्हणजे 2 व्हीलर, पहिले 3 महिने जो असतो हा गर्भावस्थेतील सर्वात नाजूक काळ असतो. अशा वेळी 2 व्हीलरवर ट्रॅव्हल करणं तिने टाळावं, जेणेकरून आचके बसून गर्भपात होण्याची शक्यता राहत नाही. जर का ती बसने ट्रॅव्हल करत असेल तर शेवटच्या सीटवर बसणं टाळावं. पहिल्या 3 महिन्यामध्ये मैथून करणं टाळावं. परत जे हाय हिल्सचे सँडल्स असतात ते घालणं टाळावं, कारण ऑलरेडी गर्भाशयाच्या दबावामुळे आपल्या पायाचं जे रक्तप्रसारण असतं ते थोडंसं हॅम्पर झालेलं असतं आणि ॲक्च्युली याच कारणामुळे गर्भिणीला पायावर थोडीफार सूज येत असते. तर अशा वेळी जर का त्या गर्भिणीने हाय हिलचे सँडल घातले त्याचे 2 दुष्परिणाम होऊ शकतात. एक तर तोल जाऊन ती पडू शकते आणि त्याने ट्रॉमा होऊन ॲब्रप्शन प्लासेंटा म्हणजे वार वेळेच्या आधीच डिटॅच होणं, निघणं, हा एक कॉम्प्लिकेशन होऊ शकते जर का ती पडली तर. आणि समजा पडली जरी नाही तरी सुद्धा त्या ज्या हाय हिल्स आहेत त्याच्यामुळे रक्ताभिसरणाला त्रास होऊन पायावरची सूज जास्त वाढणं, अशा प्रकारचे उपद्रव तिला
होऊ शकतात. त्याच्यामुळे हाय हिलचे सँडल घालणं टाळावं. त्याशिवाय जे अति घट्ट असे ड्रेसेस असतात, कपडे असतात, त्याचं एक्झाम्पल आपण जीन्स, टाईट फिटिंग जीन्स घेऊ शकतो. त्याच्यामुळे पुन्हा काय होतं की ते जे रक्ताभिसरण आहे लोअर एक्स्ट्रीमिटीमधलं म्हणजे पायाचं, ते हॅम्पर होतं की ते कुठेतरी त्याला अडथळा निर्माण होतो आणि त्याच्यामुळे पायावर सूज येणं वगैरे व्याधी दिसू शकतात. परत जर का तुमचं अंतर्वस्त्र खूप टाईट असतील तर त्याच्यामुळे त्या लोकल भागाचं काही इन्फेक्शन वगैरे अशा स्वरूपात उपद्रव आपल्याला दिसू शकतात. त्याच्यामुळे या गोष्टी टाळणं अपेक्षित आहे. किंवा झोपताना तुम्ही कसे झोपता, गर्भावस्थेमध्ये गर्भिणीने शक्यतो लेफ्ट लॅटरल पोझिशन म्हणजे डाव्या कुशीवर झोपूनच आराम करावा. खूप वेळ असं आपल्याला सरळ झोपायचं नाहीये, त्याच्यामुळे सुपाइन हायपोटेन्शन होऊ शकतं, रक्तदाबामध्ये काही बिघाड होऊ शकतो. त्याच्यासाठी हे जर का अवॉइड करायचं असेल तर डाव्या कुशीवरच झोपावं. डाव्याच कुशीवर का झोपावं, उजव्या कुशीवरचा इतका सिग्निफिकन्स का नाहीये? कारण डाव्या कुशीवर झोपल्यामुळे बाळाला जो प्लासेंटा मार्फत म्हणजे त्याच्या वारीमार्फत जो रक्तपुरवठा होत असतो तो अतिशय चांगल्या प्रकारे होतो आणि त्याच्यामुळे बाळाला जितका चांगला रक्तपुरवठा तितकी चांगली त्याची वाढ होते. त्याच्यामुळे हायपॉक्सिया म्हणजे बाळाला ऑक्सिजनचं प्रमाण कमी मिळणं यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या टाळता येऊ शकतात. फारच छान. या वळणावर आपल्याला नाशिकहून फोन आहे, सुनंदा यांचा फोन आहे. बघूया त्यांचा प्रश्न काय आहे. नमस्कार सुनंदाजी, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा नमस्कार, आपला प्रश्न विचारा, आवाज येतोय. हा, माझं म्हणणं असं आहे, जे कॉन्ट्रॅक्टदार असतात, मोठ्या मोठ्या बिल्डिंगचे कामं चालू असतात, ते गर्भवती माता काम करतात. हा हा तर त्या बांधकाम व्यावसायिकाला किंवा त्या कॉन्ट्रॅक्टदाराला काही त्यांच्या आहाराविषयी किंवा अशी काही त्यांना तुम्ही सजेशन देऊ शकता की जेणेकरून त्यांचा दुपारचा आहार किंवा त्यांचा आराम अशी थोडी काही सवलत ते कॉन्ट्रॅक्टदार त्यांना देऊ शकतात का, जेणेकरून सध्या जो कुपोषितांचा जो प्रश्न बाहेर येतोय, माता मृत्यू किंवा बाल मृत्यू असा जो प्रश्न बाहेर येतोय सध्या आणि त्याची वाढ भरपूर झालेली आहे, तर याबाबत आपण प्राध्यापिका मॅडम यांच्याकडून त्यांना काहीतरी तुम्ही संदेश देऊ इच्छिता का? फारच सुंदर प्रश्न आहे. काय मार्गदर्शन करणार मॅडम? 3-4 मुद्दे त्यांनी छेडलेले आहेत त्याविषयी. सुनंदाजी, सर्वप्रथम तुमच्या या प्रश्नाबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला की ज्या ठिकाणी बांधकामाचं काम चालू असतं आणि तिथे अनेक माता या गर्भिणी अवस्थेमध्ये काम करत असतात, तर अर्थातच अशा स्त्रियांचं फिजिकल एक्सर्शन म्हणजे खूप जास्त त्यांना शारीरिक कष्टाची कामं करावी लागतात. त्या ऑलरेडी त्यांना काही धोके असतात की कुठे पडलं झडलं तर त्यांना धोका असतो. माता मृत्यू बालमृत्यूचा जो तुम्ही विषय काढलात तर त्याच्यामुळे अशा गोष्टी होऊ शकतात. तर यामार्फत आपण जे रूल्स बनवतात म्हणजे जे नियम करतात अशा कॉन्ट्रॅक्टदारांना काही गर्भिणी अवस्थेमध्ये म्हणजे ज्या स्त्रिया त्यांच्याकडे समजा 10 कामगार असतील त्याच्यापैकी 2 स्त्रिया गर्भिणी असतील तर त्यांना थोडेफार त्यांचे कामाचे समजा 8 तास असतील तर ते कमी करणं किंवा त्यांना एक पूरक आहार तिकडे बांधकामाच्या साईटवर उपलब्ध करून देणं, सप्लिमेंटेशन उपलब्ध करून देणं, अशा गोष्टी आपण नक्कीच करू शकतो. तुम्ही उपलब्ध केलेल्या प्रश्नाबद्दल खूप खूप धन्यवाद. मी हा मुद्दा नक्की लक्षात ठेवून त्या दिशेने वाटचाल करेन. फारच सुंदर, फारच सुंदर. वर्षा मॅडम, पुढला प्रश्न की गरोदर माताने किंवा गर्भधारणा असताना व्यायाम करणं कितपत योग्य आहे किंवा अयोग्य आहे त्याविषयी तुम्ही काय सांगणार? व्यायाम या शब्दाचीच व्याख्या आयुर्वेदामध्ये अशी आलेली आहे की शरीराया आयास जननम कर्म व्यायाम संधितम, म्हणजे ज्या ज्या गोष्टींनी तुमच्या शरीराला त्रास होईल त्या गोष्टींना आपण व्यायाम असं म्हणत असतो. तर व्यायामाचे बरेच प्रकार आहेत. ट्रेडमिलवर पळणं आहे किंवा वेट लिफ्टिंग म्हणजे मोठे वजनदार गोष्टी उचलणं आहे. अशा गोष्टी नक्कीच गर्भावस्थेमध्ये टाळाव्यात. त्याचा उल्लेख गर्भोपघातकर भावामध्ये आलेला आहे. उपघातकर म्हणजे काय, तर जो इजा पोचवेल असा, म्हणजे हे जे व्यायामसारखे जे ऍक्टिव्हिटीज आहेत, ज्या गोष्टी आहेत, त्याने काय होऊ शकते, डायरेक्टली गर्भाला इजा होऊ शकते. आजकाल गर्भावस्थेमध्ये व्यायाम करण्याचं मी बऱ्याच ठिकाणी इंस्टाग्राम घ्या, फेसबुक घ्या, बऱ्याच वेळेला मी बघितलेलं आहे की गर्भवती स्त्रिया व्यायाम करतानाचे बरेच व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. पण आयुर्वेदानुसार ते चुकीचं आहे, कारण की गर्भिणीची तुलनाच एका
तेलाने भरलेल्या भांड्याप्रमाणे केलेली आहे. म्हणजे आयुर्वेदानुसार गर्भिणी ही असं भांड जे तेलाने काठोकाठ भरलेलं आहे, इतकी नाजूक अवस्था आहे. तर ह्या अशी उपमा देण्याचं कारण काय आहे की त्या भांड्याला जरा जरी कशाचा धक्का लागला तर ज्याप्रमाणे त्याच्यातलं तेल खाली सांडू शकतं, त्याचप्रमाणे गर्भिणीला थोडी जरी काही इजा झाली तरी सुद्धा त्याचा डायरेक्ट इफेक्ट जो आहे तो बाळावर दिसू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला व्यायामासारख्या शारीरिक श्रमाच्या सर्व गोष्टी कटाक्षाने टाळायच्या आहेत. म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला दरदरून घाम येईल, तुम्हाला धाप लागेल, अशा प्रकारचा व्यायाम करणं पूर्णपणे टाळायचं आहे. व्यायामाला एक्सेप्शन म्हणून योगा आणि व्यायाम हे एकच प्रकारचं नाहीये. योगामध्ये बेसिकली आपण स्ट्रेचिंग एक्सरसाइज करतो. स्ट्रेचिंग म्हणजे काय तर शरीराचे स्नायू हे ताणले जातात. शरीराचे स्नायू जेव्हा ताणले जातात त्याच्यामुळे काय होतं की जेव्हा प्रसवाच्या वेळी त्या स्नायूंची ती ऍक्शन, ती क्रिया एक्सपेक्टेड असते, ती क्रिया जर का झाली तर प्राकृत प्रसव होण्यास मदत होते. त्याच्यामुळे योगा तुम्ही मार्गदर्शनाखाली करू शकता, पण स्ट्रेनस एक्सरसाइज म्हणजे जसं मी आता म्हणाली की वेट लिफ्टिंग करणं, म्हणजे वजनदार वस्तू उचलणं किंवा ट्रेडमिलवर पळायला जाणं, अशा गोष्टी तुम्ही टाळाव्यात. काही रुग्ण जे आहेत हे आधीपासून व्यायामाचा अभ्यास करत असतात. म्हणजे सातमे हा सुद्धा एक प्रकार आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. तर जे आधीपासून करत असतात त्यांना त्याच्यामुळे धोका उत्पन्न होत नाही. पण जे सडनली म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये अचानक तुम्ही स्ट्रेनस एक्सरसाइज म्हणजे शरीराला त्रास देणाऱ्या अशा एक्सरसाइज करायला लागला तर नक्कीच त्याने धोका उत्पन्न होऊ शकतो. फारच छान मित्रांनो, मॅडम सुंदर उदाहरणं देऊन आपल्याला विषय आजचा समजवत आहे. या वळणावर आपल्याला अजून एक फोन आलेला आहे. विरारहून विनया परब यांचा फोन आहे. बघूया त्यांचा काय प्रश्न आहे. नमस्कार, आपलं स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. नमस्कार, स्वागत आहे आपलं. माझा प्रश्न असा आहे की गरोदर मातांनी गरोदर असताना कोणती पुस्तकं वाचावी जेणेकरून मनःशांती किंवा बाळावर चांगले संस्कार होण्यासाठी? फारच सुंदर प्रश्न आहे. काय सांगणार मॅडम? विनयाजी, धन्यवाद तुमच्या या प्रश्नासाठी. जसं मी आधीच बोलली होती की गर्भसंस्कार किंवा गर्भिणी परिचर्या हा फक्त बाळाच्या शारीरिक स्वास्थ्याशी निगडीत नसून मानसिक स्वास्थ्याशी सुद्धा निगडीत आहे. त्याच्यामुळे गर्भावस्थेमध्ये त्या मातेने नक्कीच वाचन करावं. वाचन अशा गोष्टींचं करावं की जेणेकरून तिला त्या इन्स्पिरेशनल म्हणजे एक प्रेरणा मिळेल अशा गोष्टी, अशी पुस्तकं ती वाचू शकते. मग त्याच्यामध्ये आत्मचरित्र असू शकतं, महान व्यक्तींचं आत्मचरित्र त्या वाचू शकतात. शिवाजी महाराज झाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, ज्या कोणी महान व्यक्तींच्या वाचनातून तिला एक प्रेरणा मिळेल अशा लोकांचे आत्मचरित्र किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे काय की आयुष्यात तुम्हाला कुठले अडथळे आले तर त्याच्यावर मात कशी करावी, असे जे पॉझिटिव्ह थिंकिंगचे पुस्तकं असतात. बऱ्याच पुस्तकांची भाषांतर हे आजकाल मराठीमध्ये झालेले असतात. त्याच्यामुळे ज्यांना लँग्वेज बॅरियर असेल किंवा जे एखादं इंग्लिश पुस्तक आहे पण ते आपल्याला वाचता येत नाही तर त्याचं मराठी भाषांतर सुद्धा आजकाल सगळीकडे उपलब्ध आहे. त्याच्यामुळे जर का तुमच्या प्रश्नाचं अगदी 2 शब्दात उत्तर द्यायचं झालं तर ज्याच्यापासून प्रेरणा मिळेल अशी पुस्तकं, आणि जे ग्रेट म्हणजे महान व्यक्ती होऊन गेलेत आणि तुम्हाला असं वाटतं की माझं बाळपण ह्यांच्यासारखं महान व्हावं तर अशा व्यक्तींची आत्मचरित्र तिने नक्की वाचावी. फारच सुंदर प्रश्न आणि फार साजेसं असं उत्तर. मॅडम, तुम्हाला पुढला प्रश्न असा आहे की आजकाल आपण बघतो सिझेरियन सेक्शनचं प्रमाण जे डिलिव्हरी होते ते प्रमाण आयुर्वेदाच्या उपचाराने कमी आणता येईल का, किंवा कशा प्रकारे उपचार करतात त्याविषयी सांगा. गर्भिणी परिचर्या जी आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे त्याच्यामध्ये 8व्या आणि 9व्या महिन्यामध्ये आस्थापन बसती म्हणजे आयुर्वेदिक औषधींचा काढ्याचा बसती, आणि 9व्यामध्ये आयुर्वेदिक औषधींच्या सिद्ध केलेल्या तेलाचा बसती. तर आता बसती म्हणजे काय तर एनिमा दिला जातो पेशंट्सला. तर ह्याच्या मागे जो विचार प्रणाली आहे ती अशी आहे की बेसिकली पेल्विक गर्डल किंवा गर्भाशय जिथे बाळ असतं, हा बेसिकली आयुर्वेदानुसार आपली प्रकृती जी आहे ही त्रिदोषात्मक आहे, वात पित्त कफ, आणि तो जो गर्भाशय जो असतो तो वातदोषाच्या अधिपत्याखाली येतो. म्हणजे वातदोष पूर्ण गवन करत असतो त्या गर्भाशयाचं किंवा त्या पेल्विक गर्डलचं, त्या कटी भागाचं काम.
तर हे जे 2 उपक्रम मी सांगितले, आस्थापन बस्ती आणि अनुवासन बस्ती, हे त्या वातदोषाचं शमन करणारे, म्हणजे गर्भनिष्क्रमण हे अपानवायूचं सर्वात प्रधान कार्य सांगितलेले आहे. गर्भनिष्क्रमण म्हणजे काय? पोटातलं बाळ योनीद्वारे बाहेर काढणं, हे अपानवायूचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य सांगितलेलं आहे. हा अपानवायू जर का प्राकृत अवस्थेत असेल, प्राकृत अवस्थेत म्हणजे तो जेव्हा नॉर्मल असेल त्यावेळी तो हे काम करेल, पण जेव्हा त्याच्यामध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी असेल तर त्यावेळी हे काम व्यवस्थितरित्या होणार नाही. आस्थापन बस्ती जो मी सांगितला त्याच्यामुळे रेक्टम जो असतो म्हणजे आंत्र जे असतं जिथून आपला मलभाग बाहेर टाकला जातो, तर ते पुराणमल शोधनाचं काम करतो. पुराणमल शोधन म्हणजे काय? तर तो बस्ती जो आहे तो आतले सगळे अशुद्धी मलावाटे बाहेर काढतो. त्याच्यामुळे रेक्टम जो आहे हा तुमचा क्लिनिंग ऑफ रेक्टम होतो, म्हणजे स्वच्छ केला जातो किंवा त्याची स्वच्छता होते. दुसरा जो आहे अनुवासन बस्ती. अनुवासन बस्ती जो आहे त्याच्यामध्ये आम्ही तेलाचा बस्ती देतो. आता आपल्या शरीरामध्ये 3 प्रकारचे जॉईंट्स असतात. मुवेबल म्हणजे जे संधी, जॉईंट्स म्हणजे संधी. मुवेबल म्हणजे जे हलू शकतात. इमुवेबल जे हलू नाही शकत. मुवेबल जॉईंट्सचं उदाहरण म्हणजे हा तुमचा खांदा, हा फ्रीली हलू शकतो. इमुवेबल जॉईंट्स म्हणजे जे जॉईंट्स ज्या संधी या हलू नाही शकत, म्हणजे कवटीची हाडं आपल्या ते हलू नाही शकत. आणि एक प्रकारचा संधी असतो स्लाइटली मुवेबल. स्लाइटली मुवेबल म्हणजे जे संधी थोडेफार हालचाल करू शकतात, म्हणजे खांद्या एवढे फ्रीली मुवेबल नसतात पण थोडीफार हालचाल करू शकतात. तर आपल्या स्त्रियांचा जो कटिभाग जो आहे त्याच्यामधले जे जॉईंट्स आहेत ते स्लाइटली मुवेबल जॉईंट्समध्ये येतात. स्लाइटली मुवेबल जॉईंट्स म्हणजे ते थोडेफार हालचाल करू शकतात. तर त्यांची थोडीफार हालचाल कधी अपेक्षित असते? तर त्यांची थोडीफार हालचाल जेव्हा बाळाचा जन्म होत असतो, जेव्हा पेशंट डिलिव्हरीच्या कळांमध्ये असते त्यावेळी ती जी मुवमेंट आहे ती पिक्चरमध्ये येत असते. त्यावेळी जर का एक उदाहरण देते, जर का एखादा दरवाजा असेल आणि तो जर का हे झाला, त्याची मुवमेंट कमी झाली, तर आपण काय करतो? तिथे तेल टाकतो. तेल टाकल्याने काय होतं की त्याची मुवमेंट व्यवस्थित व्हायला लागते. त्याचप्रमाणे हे जे संधी आहेत, जेव्हा आपण अनुवासन बस्ती स्वरूपात तेलाचा बस्ती देतो तर या संधीची जी मोबिलिटी म्हणजे त्यांची चलता जी आहे ती वाढते आणि त्यावेळी डिलिव्हरीच्या वेळी ते व्यवस्थित प्रकारे त्यांचं कार्य होऊन नॉर्मल डिलिव्हरी व्हायला मदत होते. याचा अर्थ असा नाही की 100% जर का तुम्ही हे बस्ती घेतले तर 100% नॉर्मल डिलिव्हरी होणारच, कारण नॉर्मल डिलिव्हरी ही गोष्ट एक मल्टीफॅक्टोरियल आहे. मल्टीफॅक्टोरियल म्हणजे बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत की बाळ प्राकृत पाहिजे, आई प्राकृत पाहिजे आणि त्यावेळी डिलिव्हरीच्या वेळी होणाऱ्या सर्व कळा वगैरे त्या सुद्धा प्राकृत पाहिजेत. पण आपण नक्कीच अनुवासन बस्ती आणि आस्थापन बस्ती देऊन एक नॉर्मल डिलिव्हरी व्हायचा प्रयत्न नक्कीच करू शकतो. फारच छान डॉक्टर वर्षा, आपल्याला छान आणि सुंदर उदाहरणा सकट आपल्याला समजावत आहे. पुढला प्रश्न मॅडम, आम्ही ऐकतो वाचतो की बाळाचं वजन कमी होतं जेव्हा जन्माला येतं, किंवा IUGR हा शब्द वापरला जातो, इंट्रा युट्राइन ग्रोथ रिटार्डेशन. तर यावर काही आयुर्वेदात उपचार आहे का? त्याविषयी आम्हाला सांगा. IUGR या कंडिशनमध्ये बाळाची गर्भाशयातल्या बाळाची वाढ ही खुंटते. वाढ खुंटते म्हणजे काय? जर का मासिक पाळीनुसार ती रुग्ण आज 30 आठवड्याची आहे, पण जेव्हा मी तिचं क्लिनिकली एक्झामिनेशन करेल ती मला 28 आठवडे किंवा 24 आठवडेच एवढी गर्भाशयाची वाढ मला जाणवेल. त्याच्यावरून कळतं की या बाळाला IUGR झालेला आहे. IUGR चं बेबी LBW असं जन्माला येतं. LBW म्हणजे लो बर्थ वेट. तर हे जे आहे याचं प्रमाण नक्कीच आपल्याला कमी करायची गरज आहे, कारण मग नंतर हेच बाळांची प्रतिकारक्षमता थोडीफार कमी असते, ते सातत्याने आजारी पडतात. त्याच्यामुळे जर का IUGR वर आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट केली तर आम्ही आयुर्वेदामध्ये क्षीरबस्ती नावाचा एक खूप छान असा उपक्रम आहे, ज्याच्यामध्ये क्षीर म्हणजे दूध आणि बस्ती म्हणजे एनिमा. तर दुधामध्ये मधुर औषधी सिद्ध करून त्याचा बस्ती पेशंट्सला देत असतो. म्हणजे एक भाग जर का तुम्ही दूध घेतलं तर त्याच्यामध्ये 4 भाग पाणी टाकायचं, त्याच्यामध्ये काही शतावरी आहे, यष्टी मधू आहे, बला आहे, यांसारखे मधुर औषधी टाकायचा. त्याचा काढा चांगला उकळू द्यायचा आणि जेवढं दूध होतं तेवढंच परत शिल्लक राहीपर्यंत तो तेवढा ठेवायचा. असा 60 मात्रेत बस्ती जर का आपण पेशंट्सना गुद मार्गाने दिला तर नक्कीच बाळाचं वजन वाढण्यास मदत होते. पुढला प्रश्न असा आहे की सोनोग्राफी 9 महिन्याच्या कालावधीत आईने म्हणजे गरोदर मातेचा किती वेळा करायला पाहिजे, त्याविषयी आम्हाला सांगा.
सोनोग्राफी हा खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण त्याच्यामुळेच आपल्याला कळत असतं की बाळ नॉर्मल आहे का किंवा बाळाची वाढ नॉर्मल होत आहे की नाही. तर सगळ्यात पहिले सोनोग्राफी ही जी असते त्याला स्कॅन फॉर फिटल वायबिलिटी, म्हणजे बाळ जिवंत आहे की नाही किंवा बाळाचे ठोके आलेत की नाही असं म्हटलं जातं. तर ती साधारण आपण 6व्या ते 7व्या आठवड्यात करत असतो. दुसरी जी सोनोग्राफी आहे त्याला एनटी स्कॅन असं म्हटलं जातं, न्यूकल ट्रान्सल्युसेन्सी स्कॅन आपण ज्याला म्हणतो. त्याच्यामध्ये बाळाच्या मानेच्या पाठच्या भागाची थिकनेस मेजर केली जाते आणि ती 2 ते 3 पेक्षा जास्त 2 ते 3 mm पेक्षा जर का जास्त असेल तर नक्कीच त्या बाळाला पुढील चाचण्यांची गरज असते की काही ॲबनॉर्मॅलिटी आहे की नाही या बाळामध्ये. आणि हा स्कॅन इतका सुंदर आहे की 11व्या ते 13व्या आठवड्याचं आपल्याला कळून जातं की बाळ ॲबनॉर्मल आहे की नाही. तिसरा स्कॅन जो आहे हा ॲनॉमली स्कॅन आपण बोलतो. याच्यामध्ये आपल्याला कळून येतं की बाळामध्ये काही शारीरिक व्यंग तर नाही आहे, ॲनेन्सिफॅली आहे का, म्हणजे बाळाच्या डोक्याची कवटी नसणे किंवा स्पायना बायफिडा सारख्या विकृती आपल्याला या ॲनॉमली स्कॅन थ्रू कळून येतात. हा ॲनॉमली स्कॅन हा 18 ते 20 आठवड्यांच्या दरम्यान आपण करत असतो. नंतरचा स्कॅन जो आहे हा बाळाचं हृदय हे व्यवस्थित प्रकारे डेव्हलप झालंय की नाही हा बघण्यासाठी असतो. त्याला फिटल एको असं म्हणतात. तो साधारण 24व्या आठवड्यात आपण करत असतो. त्याच्यानंतर फिटल ग्रोथसाठी, म्हणजे बाळ जसं आता आपण जस्ट नाऊ आता बाळाच्या IUGR बद्दल बोललो, तर बाळाची वाढ चांगल्या प्रकारे होते की नाही हे बघण्यासाठी सोनोग्राफी करावी लागते. ती साधारण 32व्या आठवड्यात आपण करतो. आणि सर्वात शेवटी म्हणजे डिलिव्हरी जशी जवळजवळ येत जाते, डिलिव्हरीची तारीख तशी एक डॉपलर स्कॅन आपल्याला करावा लागतो. तो साधारण 36व्या आठवड्यात आपण करत असतो. अशा एकूण 5 ते 6 सोनोग्राफी खूप या अगदी महत्त्वाच्या सोनोग्राफी आहेत. आणि समजा पेशंट्सना काही कॉम्प्लिकेशन्स असले, काही उपद्रव असले तर मात्र त्या पेशंट्सना याच्याहून जास्त सोनोग्राफी कराव्या लागतात. ह्या ज्या मी सांगितल्या ह्या म्हणजे कॉम्प्लिकेशन रहित, ज्या पेशंटमध्ये काही कॉम्प्लिकेशन नाही आहे अशा पेशंटनी इतक्या सोनोग्राफी करणं आवश्यक आहे. याचा काउंट जो आहे याची संख्या या रुग्ण परत्वे ही वाढू शकते. फारच छान. डॉक्टर वर्षा, या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे. शिवानंद वसेदार यांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार शिवानंदजी, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. पत्रकार शिवानंद वसेदार बोलतो नेपाळी. आणि माझा प्रश्न असा आहे साहेब, काही वेळा महिलेच्या गर्भधारण झालेल्या महिलाच्या पोटामध्ये जादा पाणी झाल्यामुळे प्रॉब्लेम उद्भवतो म्हणतात, पण गर्भ जे आहे ते पाण्यामध्येच राहावं लागतं. त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न असा आहे, ज्यावेळी आपण गर्भ परीक्षा करतोय की मूल वाढ बरोबर व्हायला का नाही, सगळं शरीर वगैरे करायचं आहे काय बघतो, ते बघून सुद्धा काही वेळा जन्म झाल्यानंतर मग मूल अपंग वगैरे म्हणजे असं व्यंग वगैरे झाले असतात. मग ते कशामुळे, आपण काय काळजी घेतली पाहिजे, तुम्ही काय मार्गदर्शन कराल त्या गर्भवती महिलांना, असा माझा प्रश्न आहे. शिवानंदजी, तुमच्या प्रश्नाला आम्ही उत्तर देणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तर मित्रांनो, विश्रांतीची वेळ झालेली आहे. इथे मला श्री संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवतो. अभंग असा आहे, आई बाळाचा आपला विषय चालू आहे. अभंग असा आहे, माय बापे सांभाळीती, माय बापे सांभाळीती, लोभा कारणे पाळती, लोभा कारणे पाळती, तैसा नव्हे देवराव, तैसा नव्हे देवराव, याचा कृपाळू स्वभाव, याचा कृपाळू स्वभाव. मित्रांनो, घेऊया एक छोटीशी विश्रांती. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. मित्रांनो, आज आपली चर्चा सुरू आहे गर्भिणी परिचर्या या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्याला नवी मुंबईचं जे नेरूळचं DY पाटील आयुर्वेद महाविद्यालय आहे त्यातील प्रसूती तंत्र आणि स्त्रीरोग विभागातील सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर वर्षा गायकवाड आनंद आपल्यासोबत आहेत. मॅडम, विश्रांतीच्या आधी आपल्याला एक फोन आलेला शिवानंद यांचा, तर त्यांचा प्रश्न होता, त्याच्या उत्तरादाखल कृपया उत्तर द्यावे त्याचं. हां, नक्कीच. शिवानंदजी, सर्वप्रथम तुमच्या या प्रश्नाबद्दल धन्यवाद. तुम्ही 2 प्रश्न विचारलेत. पहिला प्रश्न जो हा आहे की कधी कधी डॉक्टर असं सांगतात की बाळाच्या भोवतालचं पाणी जास्त झालंय, पण तुमचा प्रश्न असा आहे की बाळाच्या भोवताली पाणी तर पाहिजेच ना. आणि दुसरा प्रश्न तुमचा असा होता की बऱ्याच वेळेला सर्व तपासण्या करून सुद्धा जन्मानंतर बाळामध्ये काहीतरी विकृती आढळते. तर सर्वात प्रथम आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर देऊया. ते म्हणजे की बाळाच्या भोवताली पाणी खूप जास्त झालंय असं डॉक्टर सांगतात.
तर युजली सामान्यतः बाळाच्या भोवताली पाणी असणं हे गरजेचं असतं. बाळाच्या भोवताली पाणी हे दुसऱ्या तिमाहीमध्ये म्हणजे 3 ते 6व्या आठवड्यामध्ये हे जास्त असतं आणि नंतर 6व्या ते 9व्या महिन्यामध्ये हे पाणी हळूहळू कमी होत जातं. तर हे नैसर्गिकरित्या होतं. पण पाण्याचं प्रमाण जर का कमी झालं, पाणी हे एक शॉक अब्झॉर्बरचं काम करत असतं. शॉक अब्झॉर्बर म्हणजे समजा त्या गर्भिणीला पोटावर काही मार लागला तर त्या मारापासून त्या बाळाचं संरक्षण करणं, त्या पाण्याचे बरेच फंक्शन्स असतात. ते बाळासाठी एक न्यूट्रिटिव्ह म्हणजे पोषणमूल्य देण्याचं सुद्धा काम करत असतं. तर ते जे पाणी आहे हे खूप जास्त सुद्धा नको आहे आणि खूप कमी सुद्धा नको आहे. तर खूप कमी जर का झालं तर आपल्याला म्हणजे जर का AFI ज्याला आपण एम्निओटिक फ्लुइड इंडेक्स असं म्हणतो, जर का ते कमी असला, तो 5 पेक्षा कमी असेल तर आपल्याला तातडीने त्या पेशंटचं सिझेरियन करावं लागतं किंवा एक प्राकृत प्रसूतीचा एक शॉर्ट ट्रायल द्यावा लागतो. आणि जर का ते जास्त असेल तर ते डायबिटीज सारखे जे आजार आहेत गर्भिणीमध्ये, GDM ज्याला म्हणतात, जेस्टेशनल डायबिटीज मेलाइटस, म्हणजे असा डायबिटीज जो गर्भावस्थेमध्ये पहिल्यांदा होतो. तर जेव्हा हा आजार त्या मातेला असतो त्यावेळी पोटातलं पाणी हे अति जास्त प्रमाणात वाढत जातं आणि हे अति जास्त प्रमाणात वाढत असलेलं पाणी सुद्धा आपल्याला म्हणजे त्या पाण्याने ॲक्च्युली बाळाला काही त्रास नसतो, पण ते एक इंडिकेशन असतं. इंडिकेशन म्हणजे ते एक द्योतक असतं की पेशंटचा जो डायबिटीज आहे हा जास्त प्रमाणात वाढलेला आहे. त्याच्यामुळे ते पाणी त्याला पॉलीहायड्रोमनियास म्हणतात. तो AFI जर का 21 पेक्षा जास्त असेल तर त्याला आपण पॉलीहायड्रोमनियास ही संज्ञा देतो. आणि पॉलीहायड्रोमनियास सुद्धा आपल्याला नको आणि ऑलिगोहायड्रोमनियास म्हणजे पाणी कमी असणं, या दोन्ही गोष्टी आपल्याला नको आहेत. त्याच्यामधली जी अवस्था आहे ती आपल्याला पाहिजे असते आणि त्याचमुळे डॉक्टर असा सल्ला देतात की बाळाच्या भोवताली पाणी वाढलेलं आहे. हे बाळाच्या भोवताली पाण्याशी रिलेटेड निगडीत नसून त्या आईचा डायबिटीज जो आहे, जो वाढलेला आहे आणि डायबिटीज हा बाळाला यानं त्या प्रकारे इजा पोचवतच असतो. त्याच्यामुळे ते डायबिटीजशी निगडीत आहे. दुसरी गोष्ट तुम्ही जो म्हणालात की अनेक तपासण्या करून सुद्धा कधी कधी बाळाला विकृती जन्मानंतर दिसते, तर कारण विज्ञान जे आहे, विज्ञानाला सुद्धा काहीतरी सीमा आहे. आपण म्हणूनच तर आज आपण आपण असं म्हणतो डॉक्टर देवाचं काम करतात किंवा देवासारखे आहेत, पण ॲक्च्युली डॉक्टरांना आणि विज्ञानाला सुद्धा काही मर्यादा आहेत. त्याच्या पुढे एका सर्टन लिमिट नंतर ते सुद्धा आपण नाही करू शकत. त्याच्यामुळे जर का सर्व काही तपासण्या करून पण म्हणजे आता जेव्हा ॲनोमली स्कॅन आपण 18 ते 20व्या आठवड्यात कळतो, म्हणजे बेसिकली त्या सोनोग्राफीतून आपल्याला कळून येतं की बाळाला काही विकृती आहे की नाही. त्याच्यामध्ये जेव्हा रेडिओलॉजिस्ट म्हणजे जे क्षकिरणचे डॉक्टर्स असतात ते खाली लिहून देतात की नॉट ऑल एनॉमलीज कॅन बी डिटेक्टेड, म्हणजे प्रत्येक विकृती ही सोनोग्राफीवर सुद्धा पाहिली जाऊ शकत नाही. ही विज्ञानाची सुद्धा मर्यादा आहे. त्याच्यामुळे त्या बाबतीत दुर्दैव हेच आपल्याला म्हणावं लागेल, कारण सर्वच गोष्टी विज्ञानाने टाइमली त्यावेळी डायग्नोज त्याचं निदान होऊ शकत नाही. फारच छान. मित्रांनो, तुमचं प्रेम आणि तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोचत आहेत. तर पुढला प्रश्न आहे नांदेडहून विजय यांचा प्रश्न आहे. बघूया त्यांचा प्रश्न काय आहे. नमस्कार विजयाजी, आपला प्रश्न विचारा. हो सर, बोलायले मी. हां, आपला प्रश्न विचारा. हो. हा, तुमचा आवाज येतोय, पुढे सलग प्रश्न विचारा. विजय, तुमचा आवाज नीट येत नाहीये, स्पष्ट येत नाहीये. पुन्हा एकदा फोन करून बघा. तोवर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया की गरोदर असताना कुठली औषधं घेणं अत्यावश्यक आहे त्याविषयी आम्हाला सांगा. जेव्हा पेशंट ॲक्च्युली जेव्हा गर्भावस्थेची सुरुवात हे कन्सेप्शन राहण्याच्या आधी म्हणजे गर्भ राहण्यापूर्वीच काही औषधं घेणं गरजेचं आहे. त्याच्यामधलं एक औषध म्हणजे फॉलिक ॲसिड. फॉलिक ॲसिड हे गर्भधारणेपूर्व 3 महिने पेशंट्सना घेणं आवश्यक आहे. ते गर्भधारणेपूर्व 400 म्हणजे 400 मायक्रोग्राम या डोसमध्ये घेणं आवश्यक आहे आणि गर्भधारणा झाल्यानंतर 600 मायक्रोग्राम या डोसमध्ये घेणं अपेक्षित आहे. आणि गर्भधारणेच्या पहिल्या 3 महिन्यात म्हणजे पूर्वी 3 महिने
आणि गर्भधारणा झाल्यानंतर 3 महिने असे एकूण 6 महिने फॉलिक ॲसिड हे औषध कटाक्षाने घ्यावं लागतं, कारण ते NTD सारखे भयानक आजारापासून बाळाचं संरक्षण करत असतं. NTD म्हणजे काय तर न्यूरल ट्यूब डिफेक्ट. न्यूरल ट्यूब डिफेक्ट म्हणजे काय, त्याचं एक उदाहरण म्हणजे ॲनेन्सेफॅली. ॲनेन्सेफॅली म्हणजे बाळाच्या कवटीचा जो भाग असतो हा पूर्णपणे ॲब्सेंट असतो, हा बाळाला कवटीच नसते, म्हणजे त्याचा मेंदू जो असतो हा पूर्णपणे एक्सपोज असतो. अशा प्रेग्नन्सी आपल्याला मेडिकली टर्मिनेट कराव्या लागतात, म्हणजे गर्भपात करावा लागतो. त्याच्यामुळे एक छोटीशी गोळी असते फॉलिक ॲसिडची, ती जर का खाल्ली तर अशा भयानक जन्मजात विकृतीपासून आपल्याला बाळाचं संरक्षण करता येईल. त्याच्यामुळे गर्भधारणेपूर्व 3 महिने आणि गर्भधारणे पश्चात पहिले 3 महिने फॉलिक ॲसिडची गोळी आपल्याला घ्यायची असते. दुसरी म्हणजे आयर्न सप्लिमेंट म्हणजे लोह, कारण गर्भिणीमध्ये रक्ताल्पता, फिजिओलॉजिकल अनिमिया त्याला बोलतात, म्हणजे रक्ताल्पता ही होतच असते, कारण गर्भावस्थेमध्ये तिच्या शरीरातलं फ्लुइड जे आहे ते वाढलेलं असतं आणि त्या प्रमाणात रक्तकण जे आहेत ते कमी होतात. त्याच्यामुळे त्याला कंपन्सेट करण्यासाठी आणि जर एक नवीन निर्मिती होत असते तिच्या शरीरामध्ये, त्याच्यामुळे तिला आयर्न किंवा लोहाची कमतरता जाणवते. त्याच्यासाठी आपल्याला आयर्न किंवा लोहाच्या टॅबलेट्स घ्याव्या लागतात. ते साधारण 30 ते 50 mg या डोसमध्ये दररोज एक अशी आयर्नची टॅबलेट घ्यावी लागते, लोहाची टॅबलेट घ्यावी लागते. ती जर का रक्त खूपच कमी असेल तर दिवसातून 2 वेळा सुद्धा घेतली जाऊ शकते. तिसरी म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट, म्हणजे एक बाळ जन्माला येते, त्याचे हाडं तयार होत आहेत, त्याच्यामुळे पेशंटला एक्सटर्नली बाहेरून कॅल्शियम घ्यावं लागतं. नाहीतर काय होतं की निसर्गाचं एक प्रयोजन आहे की ते बाळाला काहीच कमी पडू देत नाही. त्याच्यामुळे समजा आई कॅल्शियमच्या टॅबलेट घेत नसेल तर ते जे कॅल्शियम कमी पडणारं कॅल्शियम हे मातेच्या हाडामार्फत घेतलं जातं आणि त्याच्यामुळे मातेची हाडं ठिसूळ होणं, ती पडल्यावर फ्रॅक्चरचे प्रमाण वाढणं, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. या सगळं कॉम्प्लिकेशन टाळण्यासाठी कॅल्शियम कार्बोनेट हे 500 mg ची गोळी दिवसातून 2 वेळा घेणं आवश्यक आहे. ती प्रेग्नन्सीच्या 3ऱ्या महिन्यापासून ते पोस्टपार्टम म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर पुढे 6 महिने जर का ती माता बाळाला स्तनपान करत असेल तर घेणं आवश्यक आहे, कारण स्तनपानामार्फत सुद्धा कॅल्शियम बाळाला जात असतं. त्याच्यामुळे मातेने ते पर्याप्त मात्रेत घेणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे कॅल्शियम कार्बोनेट आणि याच्याशिवाय आयुर्वेदोक्त ज्या मासानुमासिक वट्या आहेत, गोळ्या आहेत, ज्याच्यामध्ये त्या मंथशी रिलेटेड अशी औषधं वापरून त्या गोळ्या बनवल्या गेल्या आहेत. म्हणजे प्रथम मासवटी, द्वितीय मासवटी अशा पहिल्या महिन्यापासून ते शेवटच्या म्हणजे 9व्या महिन्यापर्यंत गोळ्या या अवेलेबल आहेत, ज्याच्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये गर्भावस्थेतील कॉम्प्लिकेशन टाळण्यात थोड्याफार याने मदत होते. प्रीटर्म डिलिव्हरी सारख्या गोष्टी आपण टाळू शकतो या जर का गोळ्या तुम्ही घेतल्या तर. त्याच्यामुळे मासानुमासिक गोळ्या सुद्धा तुम्ही घेणं गरजेचं आहे. फारच छान. डॉक्टर वर्षा, थोडक्यात जो आपल्याला फोन आलेला नांदेडहून विजय यांचा, त्यांचा प्रश्नाला थोडक्यात उत्तर द्या की त्यांच्या बहीण 18 वर्षाची आहे आणि त्यांना पाळी जी आहे ती अनियमित आहे आणि जी गर्भपिशवी आहे बहिणीची ती लहान आहे, तर त्याविषयी त्यांना मार्गदर्शन हवे होते, तर काय मार्गदर्शन करणार? जर का तुम्ही क्वेश्चन रिपीट करा प्लीज. 18 वर्ष वय आहे बहिणीचं आणि पाळी जी आहे ती अनियमित आहे आणि सोबत गर्भाची जी पिशवी आहे ती लहान आहे, तर पुढे काही धोका आहे का किंवा काय तुम्ही मार्गदर्शन कराल याविषयी संक्षिप्तपणे सांगितलं तर चालेल. ठीक आहे. 18व्या वर्षी तिची पाळी अनियमित आहे आणि गर्भाशय हा लहान आहे, याला हायपोप्लास्टिक युट्रस असे आपण म्हणतो. जर का युट्रस हायपोप्लास्टिक असेल तर त्याच्या मागची कारणं आपल्याला शोधली पाहिजेत. तिचा हॉर्मोनल स्टडी केला गेला पाहिजे की कुठल्या कारणामुळे युट्रस हा लहान आहे. असा युट्रस मध्ये म्हणजे ती विवाहित आहे की नाही ते आपल्याला माहिती नाहीये. त्याच्यामुळे आपण फॉर द टाइम बिंग तिची पाळी कशी रेग्युलर येईल अशाच गोष्टीवर बोलूया. तर तिचं FSH, LH, AMH लेवल या गोष्टी बघून तिची जनरलच फर्टिलिटी स्टेटस म्हणजे प्रजनन क्षमता किती आहे हे आपल्याला बघावं लागेल आणि त्याच्यानुसार तिची तज्ज्ञ डॉक्टरांकडून ट्रीटमेंट आपल्याला करता येईल. आणि पुढला प्रश्न की 9 महिन्याच्या याच्यात गरोदरपणामध्ये बाळाच्या विकासाचे कुठले कुठले टप्पे हे होतात? आपल्याकडे थोडासा वेळ कमी आहे तर ओके चालेल. जसं मी
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच म्हणाली की हा 9 महिन्याचा जो पिरियड आहे तो 3 महिन्यांमध्ये विभागलेला आहे. तर पहिली तिमाही, दुसरी आणि तिसरी. तर पहिली तिमाही ही खूप अत्यंत महत्त्वाची अशी आहे आणि सगळ्यात डेंजरस पिरियड म्हणजे धोकादायक पिरियड म्हटला तरी तो पहिल्या 3 महिन्याचा पिरियड आहे. कारण त्याला पिरियड ऑफ ऑर्गॅनोजेनेसिस असं म्हणतात. म्हणजे साधारण 6वा ते 8वा आठवडा याच्यामध्ये बाळाच्या शरीरातील सर्व अवयव या पिरियडमध्ये बनत असतात. आणि या काळात जर का स्त्रीने काही अशी औषधं घेतली जे तिने गर्भावस्थेमध्ये नाही घ्यायला पाहिजेत तर त्याच्यामुळे बाळामध्ये जन्मजात विकृती होऊ शकतात. त्याच्यामुळे हा पिरियड खूप महत्त्वाचा आहे. आणि दुर्दैवाने कधी प्लासेंटल साईन नावाचा एक प्रकार असतो ज्यावेळी पेशंटला तिच्या प्रिव्हियस पाळीच्याच दिवशी थोडंसं ब्लिडिंग होतं प्रेग्नेंट असताना सुद्धा. त्याच्यामुळे कधी त्याचा असा गैरसमज होऊ शकतो की माझी पाळी आली, पण ऍक्च्युली ते प्लासेंटल साईन असतं, इम्प्लांटेशन ब्लीड असतं. आणि त्यावेळी जर का तिने काही चुकीची औषधं घेतली तर त्याने गर्भाला धोका होऊ शकतो. त्याच्यामुळे हा पहिली तिमाही जो आहे हा पिरियड ऑफ ऑर्गॅनोजेनेसिस अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या काळात गर्भसुद्धा गर्भाशयात अनस्टेबल असतो. अनस्टेबल म्हणजे स्थिरत्व आलेलं नसतं त्याला. त्याच्यामुळे ट्रॅव्हलिंग करणं, प्रवास करणं, दुचाकीवर प्रवास करणं या सगळ्या गोष्टी गर्भिणीने कटाक्षाने टाळाव्यात. दुसऱ्या महिन्यामध्ये काय होतं तर दुसऱ्या महिन्यामध्ये दुसऱ्या तिमाहीमध्ये काय होतं तर पाण्याचं प्रमाण हे जास्त असतं आणि गर्भ हा छोटा असतो. आणि याच काळात गर्भिणीला बाळाची हालचाल, ज्याला क्विकनिंग असं म्हणतात वैद्यकीय भाषेमध्ये, बाळाची हालचाल जाणवायला लागते. आणि तिसरा जो महिना आहे, तिसरी जी तिमाही आहे त्याच्यामध्ये पेशंट्सना प्रोग्रेसिव्ह बाळाचं वजन जे आहे हे वाढत जातं. त्याच्यामुळे IUGR वगैरेसाठी जी ट्रीटमेंट करायला हा एक गोल्डन म्हणजे सुवर्ण संधी असते. फारच छान. डॉक्टर वर्षा गायकवाड, तुम्ही आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला आणि आमच्या मित्रांना छान माहिती दिली गर्भिणी परिचर्या या विषयावर. त्यासाठी आपले खूप धन्यवाद आणि खूप आभार. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या आरोग्य संपदाच्या टीमतर्फे आणि आमच्या प्रेक्षक मित्रांकडून. मित्रांनो, आजच्या भागात आपण इथेच रामकृष्ण हरी बोलूया, इथेच थांबूया. वेळेला मर्यादा आहे, आमचं जे प्रेम आहे त्याला मर्यादा नाही. यासाठी नवीन कार्यक्रम, नवीन विषय घेऊन पुढल्या भागात आपण जरूर भेटूया आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर. प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद. नमस्कार.